आता बातम्या विस्ताराने। जिल्हा सर्वोपचार रुग्णालयासमोरील उपाहारगृह व्यावसायिकांना रस्त्यावरून उठवले जात असून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन जागा मिळावी म्हणून सर्व व्यावसायिकांना उपासमारीची वेळ येत असून ती येऊ नये व व्यावसायिकांना पोटापाण्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी डॉक्टर गुप्ता यांच्याकडे केली आहे। धुळे जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयासमोरून चौपदरी रस्त्याचे काम सुरू झाल्याचे स्थानिक उपाहारगृह व्यावसायिकांना तेथून उठवले जात असून त्यांना 10 बाय 10 ची जागा शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर गुप्ता यांनी द्यावे असे आशयाचे निवेदन देण्यात आले, जेणेकरून उपाहारगृह व्यावसायिकांना उपासमारीची वेळ येणार नाही। यावेळी संगीता सपकाळे, अनिल दीक्षित, अलका मासुळे, सुलोचना पवार, रमेश निकुंबे, वैशाली तिवारी आदी सर्व उपाहारगृह मालक उपस्थित होते। 14 मार्च 2016 पासून आम्ही इथं हॉटेलधारक, लोटगाडीधारक आम्ही इथं रुग्णांना जीवोपासून हे करून आम्ही सेवा करत आहेत आणि इथं पाणी वीजेची काही सुविधा नसेल तरी आम्ही रुग्णांना आमच्या पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांनी शुद्ध, चांगलं आणि अल्प दरात जे धुळे शहरामध्ये भेटतं त्याच्यापेक्षाही कमी दरात आम्ही येतो इथं त्यांना भोजन देतो। परंतु काही कारणामुळे 4 लाईन ही जात आहे, त्याच्यामध्ये आमचे पूर्ण हॉटेलधारकांचं उपासमार व्हायचा प्रयत्न होईल। त्यासाठी आम्ही दीन साहेबांना निवेदन देणार आहे, परंतु आमचा हा विचार करायला आला पाहिजे। आम्ही दीन साहेबांनी आम्हाला सांगितलं की एक प्रस्ताव द्या, ते प्रस्ताव आमचं वरती मांडला जाईल। त्यामुळे आम्हाला एक 10 बाय 10 ची जागा की एक लोटगाडीची जागा मिळाली तरी आम्हाला भरपूर आहे, कारण की आम्ही एका जणावरून 5 जणांचे आमचे पोट भरतो। आम्ही आमच्याकडं इथं बाहेर सगळे कस्टमर जितकेही गिराईक आहेत त्यांना तुम्ही कोणाला विचारू शकतात आमचं जीवन कसं, आमचं स्वच्छता कशी। अजूनपर्यंत 1.5 वर्षामध्ये आमच्याकडे एकही तक्रार आली नाही, तरी आमचं हे कळकळून विनंती आहे की शासनाने आमचं हे मागणी पूर्ण करायला पाहिजे, अन्यथा आमचे इतके घरं बेघर होतील हे लक्ष करून। नाही तर मग जसं तसे हॉटेल आहे तसे आमचे राहू द्या, त्यांना काही उचलू नका। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी द्यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक बँकांच्या समोर ढोल बजाव आंदोलन घेण्यात आले। त्यातलाच एक भाग म्हणून धुळ्यातही ढोल बजाव आंदोलन घेण्यात आले। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा बँकांसमोर शेतकऱ्यांच्या हिताच्या म्हणजे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे व कर्ज माफी मिळावी त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महानगर प्रमुख सतीश महाले, संजय गुजराती, माजी आमदार शरद पाटील, भगवान करणकाळ आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आंदोलन उभं केलं आणि शासनाला कर्जमुक्ती करण्याचे भाग पाडलं, परंतु शासनानं शेतकऱ्याला कर्जमुक्त करताना या ठिकाणी प्रचंड विरोधाभास तयार झालेला आहे। जिल्हा बँकेनं आजपर्यंत ती यादी जाहीर केली नाही, प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो। कर्जमाफीमध्ये ज्या काही जाचकाठी शासनानं घातलेल्या आहेत त्या जाचकाठीतून शेतकऱ्यांची मुक्तता करावी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या उद्देशानं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या समोर ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि ढोल बजाव आंदोलनातून आम्ही बँकेकडे नोटीस बजावलेली आहे शिवसेनेच्या वतीनं की आपण ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ होतो आहे त्या शेतकऱ्यांची यादी आपण त्वरित प्रसिद्ध करावी। त्यासाठी आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।